हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, चला आपल्याला आज अस्तरचा ड्रेस कट करायचा आहे. तर बघू शकता एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, नक्की ट्राय करा. हां, तर बघा हे आपलं मेन फॅब्रिक आहे आणि मी जे खाली टाकलेलं आहे ते अस्तर आहे. अस्तरची 4 फोल्ड घडी घातलेली आहे. बघा बघू शकता तुम्ही, डबल फोल्ड घेऊन परत एक फोल्ड केलेला आहे, 4 फोल्ड केलेला आहे आणि म्हणजे बंद बाजू आपल्या साईडने घेतलेली आहे. बघा म्हणजे 2 पार्ट आपले ड्रेसचे निघतात, त्याच्या बॅक साईड आणि फ्रंट साईड. तर बघू शकता पूर्ण उंची टाकलेली तर आणि आधी अगोदर आपण माप बघून घेऊयात. तर बघू शकता तुम्ही, हे मी पहिले उंची, कंबर, छाती, ब्लाऊजचं कसं माप घ्यायचं ते सांगते मी तुम्हाला. पहिलं उंची टाकायची, छाती, कंबर, बाही की जेवढी घ्यायची तेवढी, सीट घेर, दंड घेर, गळा मागचा पुढचा आणि पॅन्टला उंची टाकायची. जेव्हा मी पॅन्टची कटिंग करीन तेव्हा तुम्हाला मी पॅन्टची उंची सांगेन. ओके, तर ड्रेसला उंची तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही उंची घेऊ शकतात. बघा मी इथून घेतलेली आहे इथपर्यंत आणि शोल्डर टाकले 6चा, मोंढा टाकला 6चा, चेस्टचा चौथा भाग आणि प्लस 1.5 एक्स्ट्रा घ्यायचा आपल्याला. आणि कमरेचा पण इथून शोल्डरपासून मध्यभागीपर्यंत 14 घ्यायचा आणि शोल्डरपासून घेतला आपण. बघा इथं लाईन ड्रॉ केलेली मी मध्ये. ओके, तिथून चौथा भाग घेतला आपण कमरेचा आणि तिथून पुढं 1.5 घेतला आणि सीट घेरचा पण चौथा भाग आणि परत 1 एक्स्ट्रा घेतलेला आहे. हे 4च माप आहेत त्याचे, एकदम व्यवस्थित आपल्या लक्षात घ्यायचे आहेत. तर चला अगोदर आपण मी कटिंग करून घेते. जरी तुम्हाला काही नसेल समजलं तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर मी कटिंग करता करता मी तुम्हाला परत सांगते. उंची टाकायची आपल्याला, पूर्ण उंची ड्रेसची तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी आणि 1 एक्स्ट्रा घ्यायचं आहे उंचीमध्ये. शोल्डर टाकायचं आहे 6चं, मोंढा पण 6चा टाकायचा आहे आणि इथं छातीचा चौथा भाग प्लस 1.5 एक्स्ट्रा घ्यायचं आहे, कमरेचा चौथा भाग प्लस 1.5 एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि सीट घ्यायचा चौथा भाग म्हणजे कट पण आपला येतो तिथून पुढे कट होतो त्याचा पण चौथा भाग आणि 1 एक्स्ट्रा घ्यायचा आहे. कटामध्ये फक्त 1च इंच वाढून घ्यायचं आपल्याला. ओके, तर बघू शकता आपले कटिंग झालेली आहे. आपले हे 4 फोल्ड बघा झाले ना. आता मी त्याला ओपन करून दाखवते म्हणजे तुमच्या लगेच लक्षात आहे. आणि जे आपण आखलेलं आहे ते लगेच इकडच्या साईडला, अस्तरचा ड्रेस असेल तर लगेच आपल्याला इकडे छापून घ्यायचं म्हणजे का नाही तुम्हाला नंतर फिटिंगच्या वेळेस काही अडचण येणार नाही. ह्या ट्रिक्स छोट्या छोट्या असतात ना, त्या लक्षात घ्यायच्या असतात मैत्रिणी. बघू शकता बघा तिकडचं लगेच इकडं मी हे करून घेतलेलं आहे म्हणजे मला परत फिटिंगच्या वेळेस काहीच अडचण येणार नाही. जे खाली माप घेतलं मी ते सीट गेअरचं आहे, जे आत्ता मी आखते ते कमरेचं माप आहे म्हणजे तिथं आपली कमरेची आणि खाली सीट गेअरची फिटिंग असणार आहे म्हणजे शिलाई येणार आहे तिथून आपली. ओके, आर्मल्सपासून कमरेचं मग सीट गेअरचं माप आणि तिथूनच खाली आपला ड्रेसला कट असणार आहे. तर चला आपण आता काय करूयात, आपलं मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर आपल्याला कटिंग करायचे आहे. हे आहे माझं मेन फॅब्रिक ड्रेस. तर याला अजिबात गळा आलेला नाही आहे, म्हणजे गळा काही ड्रेसला ऑलरेडी रेडीमेड गळे येतात, तर ह्याला गळा वगैरे काही आलेला नाही आहे. तर सेम जसं आहे तसं आपल्याला कटिंग करून घ्यायचं. आणि जर तुमच्याकडं जास्त फॅब्रिक असेल तर तुम्ही त्याला एक्स्ट्रा कट करून नंतरसुद्धा त्याची साईडनी कटिंग करून घेऊ शकता. कारण हा जॉर्जेटचा कपडा आहे, खूप सरकतो, त्याच्यामुळे थोडासा एक्स्ट्रा घ्यायचा आपल्याला कटिंग करतानाच. बघू शकता तुम्ही, हे मी कटिंग करून घेते. मेन फॅब्रिकची आपली जॉर्जेटचा कपडा असल्यामुळे थोडासा एक्स्ट्रा घेतलेला आहे मी. आणि आता मी हा सिंगलच टाकला कारण पुढचाच पार्ट आपण काढलेला आहे, त्याला एक याला डिझाईन आलेली, एक आपला प्लेन पार्ट येणार आहे. तर मी आता सध्या फक्त एकाचीच कटिंग केलेली आहे पुढच्या पार्टची. आता आपला हे बॅक साईडचा पार्ट घेऊयात आपण. तर बघू शकता आपल्याला स्लीव्ज पण काढायच्यात, छोटे स्लीव्ज येणार आहे त्याच्यामध्ये, तर भरपूर आपला कपडा उरेल त्याच्यामध्ये. 3/4 स्लीव्ज नाही, त्याच्या छोट्याशा स्लीव्ज आहेत. आणि हा ड्रेस रेडी झाला तर मी तुमच्या संग फोटो नक्की शेअर करेन. आता हा मी बॅक पार्ट कट करते. व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. अस्तरचे ड्रेस स्टिचिंग करताना खूप प्रॉब्लेम्स होतात, जॉर्जेटचे कपडे असल्यावर खूप त्रास होतो. तर याची शिलाई मी घेते 550 रुपये. तुम्ही किती घेताय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अस्तरचा ड्रेस असेल तर 550 रुपये शिलाई घेते मी. तर फायनली आपल्या दोन्ही पण पार्टची कटिंग झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आता आपल्याला फक्त स्लीव्जची कटिंग करायची आहे. आता माझ्याकडे हा एवढा कपडा उरलेला आहे, तर त्याच्यामध्ये माझ्या स्लीव्ज होऊन जातील. डबल फोल्ड केले. आता आणखीन एक फोल्ड करणार आहे मी त्याला.
बघू शकता इथं उंची टाकली मी आणि 1 इंच एक्स्ट्रा घेतले, कारण फोल्ड करायला पण आपल्याला लागणार आहे ना कपडा, त्याच्यामुळे असं इथं 3-3.5 वर आपण आकार देऊ शकतो स्लीव्जला. एवढ्यात माझ्या स्लीव्ज रेडी होणार आहेत. तर बघू शकता तुम्ही, त्याला खोल भागाचा आकार मी स्टिचिंग करताना देत असते, लगेच नाही देत. तर बघू शकता आपली फायनली ड्रेस कटिंग झालेली आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.